मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर आहे। ही खुशखबर फक्त त्याच महिलेसाठी आहे ज्या बहिणीला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळालेले नाही आहेत। होय मित्रांनो, ज्या बहिणींना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आलेला नसेल अशा बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर आहे। आणि ती म्हणजे मित्रांनो, आता या बहिणींच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून राज्य सरकारने अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपया मिळालेला नाही होता, आता अशा बहिणीच्या बँक खात्यावरती आजपासून 7,500 रुपये जमा होणे सुरू झाले आहे। मित्रांनो, जसे की आपल्या सगळ्यांना माहित आहे की जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत 2,50,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहेत। परंतु या ठिकाणी या योजनेचे लाभ मात्र बऱ्याचशाही महिलांना अजूनही मिळाला नव्हता। काही महिलांचे या ठिकाणी आधार लिंक नव्हते, तर काही महिलांचे अर्ज हे उशिरा मंजूर झाले। या कारणाने या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे अजूनपर्यंत मिळाले नव्हते। मित्रांनो, जसे की आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत आचारसंहिता सुरू झाल्यापासून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणे बंद झाले होते आणि आचारसंहिता राज्यामध्ये या ठिकाणी 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली होती, तर 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत आचारसंहिता ही लागू होती। या दरम्यान महिलांच्या बँक खात्यावरती कुठल्याही प्रकारचे पैसे आले नाहीत, कारण की आचारसंहिता दरम्यान या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती। आणि मित्रांनो, ज्या वेळेस या ठिकाणी राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली होती त्यावेळेस लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलेच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा करण्याचे प्रोसेस सुरू होती। नोव्हेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अगोदर ज्या महिलांना पैसे आले नाही त्या महिलांना देखील पैसे मिळाले आणि ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेच नव्हते अशा महिलांच्या देखील बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते। परंतु या ठिकाणी वेळेची कमतरता असल्यामुळे बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यात अद्याप अजून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया देखील जमा झाला नव्हता। परंतु आता या ठिकाणी ज्या सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती त्याचे सरकार या ठिकाणी स्थापन झाले आहेत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नव्हता अशा महिलांमध्ये खूपच नाराजीचे वातावरण होते। म्हणून आता या ठिकाणी सरकारने अशा ज्या पण बहिणी राहिल्या होत्या की ज्यांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसेच आले नव्हते आणि त्यांचे अर्ज देखील अपूर्ण होते, तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 7,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। इतर महिलांच्या बँक खात्यावरती अजून पैसे आले नसतील तर त्यांचे देखील बँक खात्यामध्ये 100% जमा होतील। त्याचप्रमाणे मित्रांनो, महिलांना अगोदर पैसे मिळाले आहेत, म्हणजे ज्या महिलांना अगोदर 7,500 रुपये मिळाले आहेत, कुणाला 3,000 आले असतील तर कुणाला 4,500 रुपये आले असतील, तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील त्याचे राहिलेले पैसे तसेच 6व्या हप्त्याचे पैसे लवकर जमा करण्याबाबत या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेले आहे। परंतु सध्या मात्र या ठिकाणी आता फक्त ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील आले नाहीत अशा महिलांना बँक खात्यात वरती पैसे जमा होण्याची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे आणि बऱ्याचशा महिलांना बँक खात्यात हे पैसे जमा देखील झाले नसतील। परंतु ज्या महिलांना अजूनही पैसे आले नसतील त्यांना देखील कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काळजी करू नये, त्याच्या देखील बँक खात्यात किंवा उद्या मध्ये पैसे जमा होतील। त्याचप्रमाणे मित्रांनो, अशा महिलांना शासनाकडून आवाहन देखील करण्यात आलेले आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसेच मिळाले नसतील तर अशा बहिणींनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक झाले आहे की नाही हे चेक करून पाहणे खूप महत्त्वाचे आहे। जर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर ते तुम्ही लगेच लिंक करून घ्यायचे आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे 7,500 रुपये जमा होतील। परंतु जर तुमचे बँक खाते आधार सोबत लिंक झाले नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे मिळण्यासाठी 100% अडचणी ही येणार आहे। मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।